करतेस का प्रतीक्षा देईल साथ कोणी, करतेस का प्रतीक्षा देईल साथ कोणी, पेलावण्यास दुःखे खांदे तुला दिले मी, पेलावण्यास दुःखे खांदे तुला दिले मी. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. दानत इतकी भारी पडली, भेट फकीरी शाही ठरली. मराठी गजलकारा प्रिया कौलवार उर्फ गजल प्रिया यांची उत्तम मराठी शायरी. मित्रांनो, आज अपन या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. प्रिया का ताल्लुक महाराष्ट्र के पंढरपुर से है. यही उनकी मौजूदा रिहाइश भी है. पिछले कुछ वर्षों से प्रिया उम्दा मराठी शेर कह रही हैं. मेरी नज़र में गहरी संवेदनशीलता ये प्रिया की मराठी शायरी की खासियत है और यही उनकी गजल की ताकद भी. तर मित्रांनो, आपण लवकरच नजर टाकूया प्रिया कौलवार यांच्या गजलेच्या काही निवडक शेरांवर. तर एपिसोडच्या सुरुवातीला प्रियाच्या एका गजलचे हे 3 शेर मी तुमच्यासमोर सादर करतो. ते बघा. कितीदा लाड दुःखाचे नको तितके करत बसलो, कितीदा लाड दुःखाचे नको तितके करत बसलो, किती समृद्ध हे जीवन तरी आपण कढत बसलो, किती समृद्ध हे जीवन तरी आपण कणत बसलो. एक सुंदर संदेश आहे या मतल्याच्या शेरमध्ये. आणि या पुढच्या शेर बघा. अजून तर जाणली नाही खरी किमया सुगंधाची, अजून तर जाणली नाही खरी किमया सुगंधाची, तिच्या नुसत्या उमलण्यावर मनामध्ये फुलत बसलो, तिच्या नुसत्या उमलण्यावर मनामध्ये फुलत बसलो. आणि हा पुढचा शेर बघा. तुरी देऊन हातावर सहज निसटून ती गेली, तुरी देऊन हातावर सहज निसटून ती गेली, खुळे आपण किती होतो तुझी भाळी, खुळे आपण किती होतो तुझी माझी म्हणत बसलो, खुळे आपण किती होतो तुझी माझी म्हणत बसलो. आणि आता एक पुढच्या गजलचे शेर बघा. प्रिया कौलवार यांचे एका गजलचे हे 3 शेर तुमच्या समोर मी पेश करतो. या गैर मुसलसल गजल आहे ही. त्याच्यात 3 वेगवेगळे आशय किती सुंदररित्या मांडले आहेत ते आपल्याला बघायला मिळेल. ते बघा. पहिल्या शेरमध्ये आईचे प्रेम वात्सल्य तुम्हाला दिसून येईल. ते बघा. करतेस चिंब ओले देऊन पावसाळा, करतेस चिंब ओले देऊन पावसाळा, वाटून दे तुझाही आई कधी उन्हाळा, वाटून दे तुझाही आई कधी उन्हाळा. आईचे वात्सल्य हे शेरमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आणि हा एक प्रोग्रेसिव्ह विचाराचा शेर बघा. 3रा शेर या गजलच्या. नाही महत्व जेथे वय जात दाखल्याला, नाही महत्व जेथे वय जात दाखल्याला, मी काढणार ऐसी दुनियेत एक शाळा, मी काढणार ऐसी दुनियेत एक शाळा. आणि आता प्रिया यांच्या एक गजलचे हे 2 शेर बघा. तुझे कथ्थई डोळे आणिक मी त्या डोळ्यांमधला, तुझे कथ्थई डोळे आणिक मी त्या डोळ्यांमधला, याच्याशिवाय दुसरे काही मला आठवत नाही, याच्याशिवाय दुसरे काही मला आठवत नाही. आणि हा एक शेर बघा.
काळजात तू राहतेस पण नशिबामध्ये नाही, काळजात तू राहतेस पण नशिबामध्ये नाही, नियम जगाच्या कुणी प्रियेला बनवत नाही राणी, नियम जगाच्या कुणी प्रियेला बनवत नाही राणी. आणि आता प्रिया कौलवार यांच्या एका गझलेचे हे 2 शेर बघा. ते रूप सावलीचे दिसते म्हणून आहे, ते रूप सावलीचे दिसते म्हणून आहे, बहुतेक सावलीच्या प्रेमात ऊन आहे, बहुतेक सावलीच्या प्रेमात ऊन आहे. एक सुंदर मंजर कशी तुम्हाला या शेरमध्ये दिसून येते. आणि हा पुढचा शेर बघा. सूर्या तुझ्यामुळे हे आकाश उजळले पण, सूर्या तुझ्यामुळे हे आकाश उजळले पण, अंधार का धरेच्या उदरी भरून आहे, अंधार का धरेच्या उदरी भरून आहे. आणि हा अजून एक शेर बघा या गझलचा तिसरा. धावू नको कधी तू रेषेत कल्पनेच्या, धावू नको कधी तू रेषेत कल्पनेच्या, प्रत्येक अंश जातो माझ्यामधून आहे, प्रत्येक अंश जातो माझ्यामधून आहे. किती सुंदर विचार आणि अभिव्यक्ती आहे या शेरमध्ये. मित्रांनो, पुढचा शेर ऐकवायच्या आधी मला माझ्या स्वतःचा एक जुना शेर आठवतो. माझा एक शेर आहे की अनासी है दरमिया अपने, अनासी है दरमिया, अना म्हणजे इगो, अनासी है दरमिया अपने, कितनी दूरी है दरमिया अपने. हा मीपणा जगात प्रत्येकाचाच असतो आणि हा इगो, हा मीपणा, हा किती सुंदररित्या ह्याची अभिव्यक्ती प्रिया कौलवारनी या त्यांच्या पुढच्या शेरमध्ये मांडली आहे. ते बघा. केवढा वाढला मीपणा अंतरी, केवढा वाढला मीपणा अंतरी, फोड वेड्या फुगा लावूनी कातरी, फोड वेड्या फुगा लावूनी कातरी. आणि आता एक मोठी सुंदर रदीफ, एक लांब लचक रदीफ आहे, मोठी रदीफ, आणि त्यामुळे किती एक ब्युटी, एक सौंदर्य निर्माण झालं आहे गझलच्या शेरांमध्ये. तसे 2 शेर तुमच्या समोर सादर करतो मोठ्या रदीफचे. ते बघा. नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना, नजर अंदाज करण्याचा तुझा अंदाज चुकला ना, तिला चिल्लर समजण्याचा तुझा अंदाज चुकला ना, तिला चिल्लर समजण्याचा तुझा अंदाज चुकला ना. खरे तर पुढचा शेर बघा. खरे तर गारगोटी तू, खरे तर गारगोटी तू, तुला जाणून जग होते, खरे तर गारगोटी तू, तुला जाणून जग होते, हिऱ्यासम तू चमकण्याचा तुझा अंदाज चुकला ना, हिऱ्यासम तू चमकण्याचा तुझा अंदाज चुकला ना. आणि आता प्रिया कौलवार यांच्या एका गझलेचे हे 3-4 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. नाही इथे कोणाचा हव्यास संपलेला, नाही इथे कुणाचा हव्यास संपलेला, मागून घेत जातो सन्मान हार शेला, मागून घेत जातो सन्मान हार शेला. एक गैर मुरद्दब गझल आहे, त्यात किती सुंदर अभिव्यक्ती केलेली आहे. हा दुसरा शेर बघा. झाला मनावरी हा परिणाम षड रिपूंचा, झाला मनावरी हा परिणाम षड रिपूंचा, जो तो भुलून गेला पाहून मेन केला, सो तो भुलून गेला पाहून मेन केला. आणि हा पुढचा शेर बघा. चुकवूनही चुकारा देता मला न आला, चुकवूनही चुकारा देता मला न आला, आजन्म पोसले मी माझ्यात वेदनेला, आजन्म पोसले मी माझ्यात वेदनेला. आणि हा पुढचा शेर बघा याच गझलच्या. मी पीत पीत गेले कायम तुलाच तृष्णे, मी पीत पीत गेले कायम तुलाच तृष्णे, कायम रीतीच मी अण भरुनी तुझाच पेला, कायम रीतीच मी अण भरुनी तुझाच पेला. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी प्रिया कौलवार यांच्या एका गझलचे हे 2 उत्तम शेर बघा. करतेस का प्रतीक्षा देईल साथ कोणी,
करतेस का प्रतीक्षा देईल साथ कोणी पेलावण्यास दुःखे खांदे तुला दिले मी पेलावण्यास दुःखे खांदे तुला दिले मी आणि हा शेर बघा हा जन्म माणसाचा कर सोहळा सुखाचा हा जन्म माणसाचा कर सोहळा सुखाचा काट्यांसवे फुलांचे वाटे तुला दिले मी काट्यांसवे फुलांचे वाटे तुला दिले मी। तर मित्रांनो हे होते काही निवडक शेर प्रिया कौलवार यांचे। तो दोस्तों मराठी गजलकारा प्रिया कौलवार इनके चंद अशार जो मैंने आपके सामने आज पेश किए मुझे उम्मीद है आपको ज़रूर पसंद आए होंगे। तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ। तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।